शुभ प्रभात सगळ्यांना. आजचा मॉर्निंगचा डाएट 80 ग्रॅम ओट्स, 1 स्कूप व्हे प्रोटीन, कॉफी आणि ओट्सचे मिळून 250 ml दूध आणि ओट्स चांगले फुगण्यासाठी मस्तपैकी पाणी, केळी, एक अंजीर, एक चिकू मस्तपैकी स्लाइस करून त्याच्यामध्ये टाकले, जेणेकरून अजून चांगली टेस्ट येईल. आपलं वर्कआउट झाल्यानंतर मस्त मजबूत खायला पाहिजे, प्रोटीन मिळणार. आता मस्त शेक करून फ्रीजमध्ये ठेवतो, म्हणजे वर्कआउट करून आल्यानंतर आनंद घेता येईल. कशाचा? ओट्सचा. आता ही कॉफी मस्तपैकी रेडी करतो आणि त्या कॉफीचा आनंद आणि वर्कआउट करताना धिंगाणा एकदम जबरदस्त. चला आता ग्राउंडला जाऊया. ग्राउंडवरती मुलांचा वर्कआउट घेतला आज मस्तपैकी आणि ग्राउंडवरून गेल्यानंतर जिम वर्कआउट आहे. आज जिममध्ये अप्पर बॉडी फुल वर्कआउट करणार आहे आज जबरदस्त, फुल एनर्जीने. कारण की घरी गेल्याच्या नंतर मला मस्तपैकी डाएट करायचं आहे, त्यावेळेची वाट बघतोय. कारण की भूक मला खूप लागलेली आहे. बॅक वर्कआउट, अप्पर बॉडी संपूर्ण वर्कआउट मी आज केला. कारण की स्ट्रेंथसाठी आपल्याला जिम वर्कआउटसुद्धा लागतो. नुसतं रनिंग करून आपली बॉडीला स्पीड वाढत नाही मित्रांनो. बॉडीची कंडिशन आपली अशी होती कारण की खाल्ले भरपूर, त्यामुळं तर जरा वॉटर चढले बॉडीवर. या भैयाला 200 ग्रॅम चिकन रेडी करून ठेवायला लावलं होतं. भाऊने रेडी केलं. मला पहिला गिराईक तुम्ही हो बाबा म्हणलं ओके. अंडी पण घेतले, अंडीला महाग झाल्यात. आपला मॉर्निंगचा डाएट प्रोटीन ओट्स मस्तपैकी आनंद घेतला, बरं वाटलं जेवायला. खाण्यासाठी जन्म म्हटलं घ्या खाऊन. दुपारचा मील आपला 200 ग्रॅम चिकन. आता ही रेसिपी मी अशी ट्राय करतो, त्याच्यामध्ये 10 ग्रॅम तूप वापरतो. माझा दुपारचा आणि संध्याकाळचा हा सेम मील असतो मित्रांनो. 100 ग्रॅम राईस आणि 200 ग्रॅम चिकन. त्याच्यामधून मला 120 ग्रॅम प्रोटीन मिळतं, म्हणजे 400 ग्रॅम चिकनपासून 120 ग्रॅम प्रोटीन मिळतं. त्यामुळे मी संध्याकाळचा काय व्हिडिओ टाकत नाही. हा माझा दुपारचा मील आहे मित्रांनो. जय महाराष्ट्र. भेटू पुन्हा.